असं होय. माझी जी काही हेअर ग्रोथ आहे ती थोडीशी इनर आहे, त्याच्यामुळे किती वेळा जरी वॅक्स केलं तरी ती पूर्ण अशी व्यवस्थित नाही निघत. तर तेव्हा त्या पार्लरवाल्या ताईंनी मला एक सिक्रेट सांगितलं होतं. एवढा एक्साइटमेंट आहे आणि आल्यापासून दोघांचं खेळणं चालू आहे. वहिनींच्या घरी आले तर दरवेळी कंपल्सरी वजन चेक करून घेते. काय पाहिजे खाऊ? हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि हा पूर्ण दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. येत्या सॅटर्डे संडेला हल्दी सेरेमनी व तसेच एक लग्नाचा कार्यक्रम अटेंड करायचा आहे आणि त्यासाठी भरपूर तयारी करायची आहे. तर त्या स्पेशल फंक्शनसाठी काय काय तयारी करावी लागणार आहे याची एक यादी बनवून घेतली आणि अलीकडे सगळी एक एक कामं करून मी घेत आहे, म्हणजे जेणेकरून तिकडे जाताना किंवा अचानक कोणती अडचण येऊ नये म्हणून. आणि खरंच त्या लग्नासाठी इतकी एक्साइटमेंट आहे ना मी, म्हणजे लग्न तर होणारच आहे, त्यासोबत इतर स्पॉट्स देखील बघायला भेटणार आहे आणि तसं व्यवस्थित प्लॅनिंगसुद्धा केलं आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आजच्या दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रेस फिटिंग आणि त्यासोबतच विरूची जी काही सगळी कपडे आहेत ती व्यवस्थित अरेंज करायची आहेत आणि त्यासोबत पार्लरला सुद्धा जाऊन यायचं आहे. आणि मेन म्हणजे आज संध्याकाळची इंडिया वर्सेस इंग्लंड ही सुद्धा मॅच बघून खूप एन्जॉय करायचं आहे. मॅचसाठी एवढी एक्साइटमेंट आहे ना. घरातील सर्व कामे आवरून घेतली तोपर्यंत विरूसुद्धा स्कूलवरून आला आहे आणि स्कूलचं टायमिंग त्याच्या पूर्ण चेंज झालं आहे. आधी 9:30 ते 12 होतं तर थोडंसं निवांत होतं, भरपूर टाईम भेटायचा. परंतु आता त्याच्या स्कूलमधली एक्झाम पण संपली आणि येत्या 25 मार्चला त्यांचं गॅदरिंग असल्यामुळं फक्त आता 1 तास प्रॅक्टिस राहणार आहे. त्याच्यामुळं 10 ते 11 असं स्कूलचं टाईम आहे. आणि असं होतं की स्कूलमध्ये नेऊन सोडल्यानंतर लगेच परत आणायला जावं लागतं आणि सध्या एवढी धावपळ चालू आहे ना. आणि विरू कसं शिकवलंय? असं होय. तर आता त्याला सुद्धा खाऊ देईन आणि मी थोडंसं खाऊन पार्लरला सुद्धा जायचे. आज दुपारची अपॉइंटमेंट घेतले विरूने आणि मी थोडंसं खाऊन घेतलं आणि घरातील बाकीची सगळी कामं आवरून घेतलेत आणि आता दुपारी पार्लरची अपॉइंटमेंट आहे. तर जाण्याच्या आधी मला एक गोष्ट आठवली आणि असं वाटलं की ती तुमच्याशी शेअर करावी जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल. तर आता दर महिन्याला मी आयब्रो, फोरहेड आणि वॅक्स करत असताना माझा एक पर्सनल प्रॉब्लेम लक्षात आला की माझी जी काही हेअर ग्रोथ आहे ती थोडीशी इनर आहे. त्याच्यामुळे किती वेळा जरी वॅक्स केलं तरी ती पूर्ण अशी व्यवस्थित नाही निघत. तर तेव्हा त्या पार्लरवाल्या ताईंनी मला एक सिक्रेट सांगितलं होतं, ते म्हणजे एव्हरयूजचा एक्सफोलिएटिंग वॉलनट स्क्रब. आणि खरंच मी अलीकडे 4 ते 5 वेळा यूज केल्यानंतर खूप चांगला फरक पडलाय. पूर्ण हेअर ग्रोथ होती ती व्यवस्थित निघाले. तर सिंपल असं जसं आपण चेहऱ्याला लावतो तसा कट करून आपल्या पूर्ण दोन्ही हाताला लावलं तर हेअर ग्रोथ असते ती पूर्ण निघून जाते. आणि कमीत कमी एक 15 मिनिट आपण ठेवून धुवून गेलं तर खूप चांगला इफेक्ट आहे. आता दोन्ही हाताला पूर्ण लावून घेते. स्क्रब पिलू सर्व बाजूनी स्क्रब व्यवस्थित लावून घेतला दोन्ही हाताला आणि एका पुडीमध्ये पूर्ण दोन्ही हात व्यवस्थित कव्हर होऊन जातात. आता हे असंच एक 15 मिनिट मी सुकून घेऊन धुवून घेतल्यानंतर एकदम असं क्लिअर होते स्किन. दोन्ही हात नॉर्मल पाण्याने धुवून घेतलेत आणि स्क्रबचा वापर केला असल्यामुळे थोडंसं डेड स्किन किंवा टॅन निघून गेल्यामुळे एकदम असं मगापेक्षा व्हाईट वाटत आहे. फरक बघू शकताय. गेले 3 वर्ष वरीत आल्यापासून कंटिन्युअस मी याच सौंदर्य पार्लरला येते आणि यांची सर्व्हिस इतकी बेस्ट आहे ना, मला खूप आवडते. नेहमीप्रमाणेच पार्लरला गर्दी असल्यामुळे सगळ्यांचा आवाज मिक्स होता, त्यामुळे घरी मी व्हॉइस ओव्हर देण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या मी नेहमी हे हनी फ्लेवरचं वॅक्स यूज करते आणि हे ताईंचं स्वतःचं प्रोडक्ट आहे. खूप छान फरक पडला आहे आणि पहिले जसा त्रास व्हायचा तसा अजिबात नाही त्रास होत. व्यवस्थित क्लीन होतं आणि स्क्रब केल्यामुळे तर अजिबातच त्रास नाही झाला. पूर्ण हेअर ग्रोथ व्यवस्थित निघाली. त्यानंतर जेल लावून थोडंसं मसाज केलं, एकदम असं रिलॅक्सिंग वाटत होतं. खूप छान पद्धतीने सर्व्हिस अवेलेबल होती. आत्ताच पार्लरमधून घरी आले आणि पार्लरमधल्या ताईंनी इतकी बेस्ट सर्व्हिस दिली ना, खूप रिलॅक्स वाटत होतं. ॲब्रोज, फोरहेड्स करून झाल्यानंतर थोडंसं जेल लावून मसाज केली आणि हँड वॅक्स झाल्यानंतर सुद्धा त्यांचं नेहमीचं जेल लावून थोडी मसाज केली.
आणि याच्या आधी मी जेव्हाही म्हणजे असं वॅक्स करायचे तेव्हा माझ्या हाताला इतका त्रास व्हायचा ना, पूर्ण असे रेडनेसचे पॅच उठायचे. परंतु यावेळी एकदम निवांत झाले किंवा काहीच त्रास नाही, खूप मस्त वाटते. आता थोड्या वेळानंतर थोडासा बर्फाचा शेक देईन, म्हणजे थोडंसं एकदम रिलॅक्स होऊन जाईल. आणि आता दुपारचे 3 वाजत आलेत, विरू अजून झोपला नाही, जागा आहे. तर सगळ्यात आधी त्याला झोपवून घेते, मग माझी बाकीची सगळी इतर जी काही कामं पेंडिंग आहेत ती आवरून घेते. विरू कोण? एवढा एक्साइटमेंट आहे आणि आल्यापासून दोघांचं खेळणं चालू आहे. हळूहळू जाणार तू गावी? लालू मामाच्या घरी काय आहे? बैल आहेत का शर्यतीला? जाणार तू शर्यत बघाय? जाणार? लागेल ना ते. बाय कर मामाला, चाललाय मामा. मामाला बाय कर आणि फ्लाइंग किस. आता जायच्या गडबडीत आहे. चला बाय, मस्त वाटलं येऊन. हा, हर्षूचा बेस्ट फ्रेंड आणि विरूचा सर्वात आवडता लाडका मामा म्हणजे लालू मामा. आणि तो अगदी कमी वेळासाठी आलेला. दुपारपासून त्याचं कन्फ्युजन चाललं होतं की जायचं की नाही असं, आणि थोडं डिस्टन्स पण जास्त असल्यामुळे त्याचं होय नाही चाललं होतं. परंतु हर्षूने पण आणि मी पण त्याला थोडंसं फोर्स केल्यामुळे तो आला होता. 6 वाजता आला, 6:30 वाजता तर निघून गेला. आणि आता 7 वाजता त्यांची ट्रॅव्हल्स आहे. तर ह्या अर्धा तासात सुद्धा तो विरूसोबत इतका मस्त खेळला. आणि असे आपले गावाकडचे कोण हक्काचे लोक आलेत ना, तर इतकं बरं वाटतं ना. आणि मला ते सरप्राईज माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. मस्तपैकी फक्त चहा पाणी वगैरे केलं. जेवणाचं टाईम नसल्यामुळे तो बोलला की डबा वगैरे काहीच नाही घेऊन जाणार. परंतु त्याचं भेटणं होतं ना, ते खूप माझ्यासाठी म्हणजे असं एकदम आपल्या भावाची जाणीव होऊन गेली. त्यामुळे खूप खुश आहे मी आता. आजच्या माझ्या रात्रीच्या जेवणामध्ये अर्धी नाचणीची भाकरी, थोडी शेंगदाण्याची चटणी, मोड आलेले हिरवे मूग, त्यामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून थोडंसं हलकं फ्राय केलं आहे. आणि त्यासोबत डाळीची आमटी. विरूला सुद्धा मी अर्धी नाचणीची भाकरी आणि दोडक्याची भाजी दिली आहे आणि तो त्याच्या आपल्या हाताने खातोय. आणि समोर मॅच बघणं चालू आहे. इतके मस्त खेळलेत ना आज इंडियन बॅट्समॅन. आणि ही पूर्ण मॅच बघितलं तर त्याचं समाधान आहे. जेवण करून झाल्यानंतर निवांत मॅच बघत बसलो होतो. परंतु माझी सध्या दाढेची ट्रीटमेंट चालू आहे आणि आज फायनल ट्रीटमेंट आहे, लास्ट डे. तर सरांचा अचानक फोन आला की आज तुम्हाला टाईम असेल तर या. आणि मग दररोज आता सर 2 दिवस बिझी असल्यामुळे ट्रीटमेंट होतच नव्हती. त्यामुळे आता ही पूर्ण मॅच बघून घेते आणि ॲटलिस्ट शेवटचे 2च बॉल शिल्लक राहिल्यात. तर मॅच कंप्लीट बघून मी आणि विरू आता लगेच हॉस्पिटलला जाणार आहे. संध्याकाळी 9ची अपॉइंटमेंट आहे. रात्रीचे 9 वाजता मुंबईमधील हे गर्दीचे वातावरण. बघल तिकडे गाड्यांची गर्दीच गर्दी. हा, झाले 3 विकेट. आराव, काय खेळला तू? होळी खेळला ना? कशी होती विरू? तू खेळली? गाव झालाय आरव. हा, लय आगाव झालाय ना. पिकनिक एन्जॉय केली तू? आणि समोर मॅच सुद्धा चालू आहे आणि इतके मस्त खेळत आहेत सगळेजण आमचे सपोर्टर. वहिनींच्या घरी आले तर दरवेळी कंपल्सरी वजन चेक करून घेते. आता वजन बघूया कसं होते. वाव, कमी झाले, कमी. मस्त. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि आमचे 2 सपोर्टर एवढे एक्साइटमेंट आहे. इतकं भारी वाटते ना. आणि ही जिंकलेली मॅच पूर्ण बघू शकले याचा खूप आनंद आहे. आजचा पूर्ण दिवस वर्थ इट झाला असं वाटतं. काय पाहिजे खाऊ? केवढा? एवढा मोठा असतो. चला आता खुश. इंडिया मॅच जिंकल्याचं सेलिब्रेशन चालू आहे आणि या दोघांसाठीच घेतलंय. सध्या माझ्यासाठी गोड असल्यामुळे मी नाही घेतलं. विरू घे ना, खा. घरी गेल्या
दुकानाजवळ असताना आईस्क्रीम खा बोललो तरी खायला तयार नाही आणि आता घरी आले आम्हा दोघांना चिडवून आईस्क्रीम खातो एकटा. तर खरंच आजची मॅच जिंकलं तर इतकं मस्त वाटते आणि या दोघांचं सेलिब्रेशन सुद्धा झालंय आणि माझं माइंड कंट्रोल करण्याचा आज प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये थोडंसं सक्सेस झाले. तर हा पूर्ण दिवस थोडासा धावपळीत गेला, इकडे तिकडे भरपूर ऍक्टिव्हिटी झाल्या. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.